प्रमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठेन भासती वा करोति वा ततो नं दुःखमनवेति चक्रं वह वहतो पदम्। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावसाच्या पवित्र कालखंडामध्ये आपल्या धम्मस्कंद बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनाला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये जी सुरुवातीला मी गाथा म्हटली, धम्मपदातील पहिलीच गाथा आहे। या गाथेच्या अर्थासह कथेच्या द्वारा आज आपण देशना श्रवण करणार आहात। गाथेचा शब्दशः अर्थ असा होतो की सर्व विषयांचं मूळ हे मन आहे, सर्व मनोमय आहे। जो कोणी मनुष्य अकुशल मनाने, वाईट मनाने, पाप मनाने कर्म करत असतो तर त्या मनुष्याच्या पाठीमाग दुःख तशाच प्रकारचे येते ज्याप्रमाणे बैलांच्या पायाचा पाठलाग गाडीची चाके करत असतात, अगदी तशाच प्रकारचं दुःख मनुष्यांचा पाठलाग करत असते जो मनुष्य अकुशल कर्म करतो, वाईट कर्म करतो, पाप कर्म करत असतो। अशा प्रकारे या गाथेचा अर्थ शब्दशः आपल्याला पाहायला मिळतो। भगवंताने बहुतेक उपदेश श्रावस्तीमध्ये दिलेले आहे, कारण अनाथपिंडक निर्मित जे जेतवन विहार होतं, या जेतवन विहारामध्ये भगवंताने 19 वर्षावास केलेले आहे आणि माता विशाखाने जे पूर्वाराम विहार निर्माण केलं होतं त्यामध्ये भगवंताने 6 वर्षावास केले। एकूण 25 वर्षावास भगवंताने श्रावस्ती शहरामध्ये केला आहे। हा उपदेश सुद्धा भगवंताने श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये दिलेला आहे। असं म्हटलं आहे की महासुदर्शन नावाचा एक अत्यंत धनवान परिवारामध्ये कुटुंबामध्ये एक श्रेष्ठी म्हणजे राहत होता। तो महासुदर्शन सकाळच्या प्रहरी अंघोळ करण्याच्या उद्देशाने जेव्हा नदीवरती जात असतो आणि नदीवरती तो स्नान करतो, नदीवरती स्नान केल्यानंतर तो पुन्हा परत येत असतो, तर परत येत असताना नदीच्या किनाऱ्यावरती एक सुंदर अशा प्रकारचा वृक्ष त्यांना दिसत असतो, जो वृक्ष अत्यंत फुलाने फळाने बहरलेला असतो आणि ते असा विचार करतात की हा वृक्ष अत्यंत सुंदर आहे, फुलाने बहरलेला आहे, पानाने बहरलेला आहे, फळाने बहरलेला आहे,
नक्कीच अशा प्रकारच्या वृक्षावरती देवता वास करत असतील. लोकांची ती मान्यता पूर्वीच्या काळामध्ये होती. आजही तशा प्रकारची मान्यता आहे आणि त्यामुळे विशिष्ट वृक्षांची पूजा केली जाते. जसं बोधिवृक्षाची सुद्धा बुद्धत्वाला बोधिसत्वाने बुद्धत्वाला प्राप्त केल्यामुळे आपण बोधिसत्वाला म्हणजे बोधिवृक्षाला बुद्धत्वाचं प्रतीक मानत असतो आणि बोधिवृक्षाची आपण पूजा करतो. बरगद वृक्ष वडांच्या झाडाची सुद्धा अनेक लोक पूजा करतात. तसं साहित्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर काश्यप बुद्धांना सुद्धा बरगद वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं आहे असंही म्हटलं आहे. म्हणजे निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वृक्ष आहेत तर वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची त्याही काळामध्ये पूजा केली जात होती. आजही त्या काळामध्ये पूजा केली जाते आणि भविष्यामध्ये सुद्धा केली जाणार आहे, कारण हा निसर्गाचा नियम आहे. आणि त्यामुळे त्या महासुदर्शनला सुद्धा असं वाटलं की आपण या झाडाची पूजा केली पाहिजे आणि तेथील जे काही झाडाच्या भोवताल जी काही जमीन असते तर तो पूर्णपणे पालापाचोळा असेल, काडी कचरा असेल, तो पूर्णतः ते काडी कचरा वगैरे स्वच्छ करतो, साफ करतो आणि ती पूर्णतः ती भूमी तो स्वच्छ करत असतो. घरी आल्यानंतर असं म्हटलं आहे की त्याने ते कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं आणि काही दिवसानंतर निसर्गाच्या नियमाला अनुसरून त्याच्या पत्नीला दिवस राहतात आणि त्यांना एक मुलगा होत असतो. तर ते असा विचार करतात, तशी त्याची मनोधारणा असते की मी अशा प्रकारची पूजा केल्यामुळे किंवा कुशल कर्म केल्यामुळे मला पुत्राचा लाभ झाला आहे आणि त्यामुळे त्यांचं नाव ते पाल अशा प्रकारे ठेवत असतात. काही दिवसानंतर त्यांना दुसरा सुद्धा पुत्र होत असतो. त्याचं नाव म्हणजे लहान्यांचं मोठ्याचं पाल महापाल, दुसऱ्यांचं चुलपाल, म्हणजे चूल म्हणजे लहान, चुलपाल आणि महापाल अशा प्रकारचे दोन पुत्र, दोन मुलं त्या सुदर्शनला होत असतात. भगवंत श्रावस्तीमध्येच वास्तव्य करत असतात. अनेक वर्ष भगवंताने श्रावस्तीमध्ये वास्तव्य केलं. अनाथ पिंडकाने 54 करोड रुपये खर्च करून जेतवन विहाराची म्हणजे निर्मिती केली होती. 18 करोड सुवर्णमुद्रा खर्च करून त्याने जमीन विकत घेतली. 18 करोड सुवर्णमुद्रा खर्च करून त्याने सुंदर अशा जेतवन विहाराची निर्मिती केली आणि 18 करोड खर्च उत्सवामध्ये त्यांनी खर्च केले. म्हणजे अशा प्रकारे 54 करोड रुपये खर्च करून त्यांनी जेतवन विहाराची निर्मिती केली. ज्या जेतवन विहारामध्ये भगवंत 19 वर्ष म्हणजे 19 वर्षावास भगवंताने केले. माता विशाखेला सुद्धा असं वाटलं, कारण तसा प्रसंग सुद्धा माता विशाखेच्या जीवनामध्ये घडला. तिचा जो महालता प्रसाद नावाचा हार विहारामध्ये विसरून राहतो आणि विहारामध्ये विसरून राहिल्यानंतर भंते आनंद त्या हाराला स्पर्श करतात. माता विशाखामध्ये भंतेने स्पर्श केला म्हणजे त्याच्यावर माझा काही अधिकार आता राहिलेला नाही आहे. तर भगवंताला ती विचारते की भगवान आता याचं मी काय करू. भगवंत म्हणतात की विशाखा तुला जसं योग्य वाटेल तसं ते तू करू शकते. ती बाजारामध्ये जाते हार विकण्यासाठी. तर तो हार, त्या हाराची किंमत त्या काळामध्ये 9 करोड 1 लक्ष अशा प्रकारची त्या हाराची किंमत असते आणि तेवढ्या किमतीचा हार कोणीही विकत घेत नाही. तर माता विशाखा स्वतःच ती हार विकत घेते आणि भगवंताला सांगते की भगवान 9 करोड 1 लक्ष मी स्वतःच्या हाराची किंमत दिलेली आहे. भगवान या पैशाचं मी काय करू. भगवंत असे म्हणतात की तुला जसं योग्य वाटेल तशा प्रकारे तू कर. आणि जेतवनाच्या पूर्व दिशेला असं म्हटलं आहे किंवा पूर्वाराम नावाचा म्हणजे राजकुमार असतो असंही म्हटलं आहे. दोन प्रकारे संदर्भ आलेले आहेत. तर ती जागा विकत घेते. 9 करोड रुपयाची माता विशाखा जागा विकत घेते. पुन्हा 9 करोड रुपये जागेवरती विहार, पूर्वाराम विहार बांधण्यासाठी खर्च करते आणि 9 करोड रुपयाचा ती उत्सव करत असते. म्हणजे अशा प्रकारे 27 करोड रुपये खर्च करून माता विशाखा पूर्वाराम विहाराची सुद्धा निर्मिती करत असते, ज्या विहारामध्ये भगवंताने 6 वर्षावास केलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने श्रावस्तीमध्ये जेतवन महाविहार आणि पूर्वाराम महाविहार अशा प्रकारचे 2 विहार त्या काळामध्ये अत्यंत प्रसिद्ध होते. 2000 भिक्षूंचे आसन म्हणजे प्रत्येक दिवशी पूर्वाराम विहारामध्ये सुद्धा आणि जेतवन विहारामध्ये सुद्धा टाकलेले असायचे. 2000 भिक्षू नित्य नेमाने माता विशाखाकडे आणि अनाथ पिंडकाकडे भोजनासाठी जात असत आणि त्यामुळे संपूर्ण श्रावस्तीची लोकसंख्या सावत्ती सब अथी असं म्हटलं आहे. म्हणजे जिथे सर्व काही मिळते अशा प्रकारची श्रावस्ती.
तिथे कोणत्याही प्रकारची अशी वस्तू मिळत नाही असं नव्हतं. प्रत्येक वस्तू श्रावस्तीमध्ये मिळत होते आणि त्यामुळे श्रावस्ती त्याला म्हटलं गेलं. असं म्हटलं आहे की त्या काळामध्ये श्रावस्तीची लोकसंख्या 7 कोटी होती. त्यापैकी 5 कोटी लोक हे 3 रत्नाचे शरण ग्रहण करणारे होते. मग त्यापैकी कोणी स्वतःपन्न, सकृतामी, अनागामी अशा अवस्थेपर्यंत 3 रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धा 5 कोटी लोकांच्या मनामध्ये होते. आणि त्यामुळे नित्य नियमाने जेतवन विहारामध्ये, पूर्वाराम विहारामध्ये लोक जात असत. हा महासुदर्शन सुद्धा काही काळानंतर तो सुद्धा विहारामध्ये जात असे आणि काही काळानंतर तो मृत्यूला म्हणजे प्राप्त होत असतो. तर मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर त्यांचे दोन्ही पुत्र चुलपाल आणि महापाल ते सुद्धा चांगल्या प्रकारचं धम्मिक अशा प्रकारचं जीवन जगत असत. एक वेळेस हा महापाल विहारामध्ये अन्य लोक सुद्धा जातात. त्या लोकांच्या सोबत सोबत पुष्प घेऊन तो भगवंताच्या विहारामध्ये जातो, जेतवन विहारामध्ये जातो, भगवंताला प्रणाम करतो, वंदन करतो आणि भगवंत नित्य नियमाने लोकांना उपदेश करत असत, दान कथा सांगत असत, शील कथा सांगत असत, स्वर्ग कथा, नरक कथा सांगत असत, काम वाचण्याचे दुष्परिणाम सांगत असत, संसारामध्ये आसक्तीमध्ये राहून मनुष्य कशा प्रकारे दुःखाला प्राप्त होतो या संदर्भामध्ये भगवंत उपदेश करत असत. आणि अशा प्रकारचा उपदेश केल्यानंतर हा जो महापाल असतो तर या महापालाच्या चित्तामध्ये अशा प्रकारचा विचार उत्पन्न होतो की अरे आपण सुद्धा प्रवर्तित जीवनाचा स्वीकार केला पाहिजे, आपण संसाराचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे. कारण भगवंत जशा प्रकारे सांगतात किंवा भगवंत जशा प्रकारचा उपदेश करतात तशा प्रकारचं जर आपल्याला जीवन जगायचं असेल तर आपण संसारामध्ये राहून तसं जीवन जगू शकत नाही. जर आपल्याला सुखपूर्वक जीवन जगायचं असेल तर आपण भिक्षू बनलं पाहिजे, आपण परिवर्जा ग्रहण केली पाहिजे. आणि असा विचार त्याच्या मनामध्ये उत्पन्न होतो महापालच्या. तो भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो की भगवान मला सुद्धा प्रवर्जा ग्रहण करायचा आहे. तेव्हा भगवंत असे म्हणतात की तुझ्या घरामध्ये कोणी मोठं किंवा छोटं कोणी आहे का? तर तो म्हणतो भगवान माझे पिता तर मृत्यूला प्राप्त झाले. मग आणखी कोण आहे? तर तो म्हणतो की माझा लहान भाऊ आहे. कारण भगवंताचा विनय आहे. परिवर्जा जर ग्रहण करायची असेल म्हणजे राहुलाला जेव्हा प्रवर्जा दिल्या गेले तर राहुलाला प्रवर्जा दिल्यानंतर राजा सिद्धोधन यांना अत्यंत दुःख झालं होतं. आणि राजा सिद्धोधन म्हणतात की भगवान मला एक वर तुम्ही द्या. भगवंत म्हणतात की मी तर वर देत नाही, परंतु तो वर संसारिक लोकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे भगवान. अशा प्रकारे राजा सिद्धोधन भगवंताला म्हणतो. तर तो वर काय असतो? तर राजा सिद्धोधन म्हणतात की भगवान जोपर्यंत मात्या पित्यांची परवानगी मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या मुलांना तुम्ही प्रवर्जा दिली नाही पाहिजे. हा तुम्ही वर करून घ्या, हा तुम्ही नियम लावून घ्या. जर समजून घ्या तो विवाहित आहे, त्याचं लग्न झालं असेल तर त्याच्या पत्नीची परवानगी त्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. जर त्याची पत्नी नसेल तर त्याच्या मुलाची परवानगी त्यांना असणं अत्यंत गरजेचं आहे. जर मुलगा नसेल तर मुलीची परवानगी सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. तसे दोनच नियम आहे, एक तर माता पित्यांची परवानगी घेणे आणि विवाहित जर असेल तर पत्नीची परवानगी घेणे. तर अशा पद्धतीने तो नियम त्या ठिकाणी लागू झाला. आणि मग महापालला सुद्धा भगवंत असे म्हणतो की कोण तुझ्या घरामध्ये आहे? तर तो म्हणतो की माझा छोटा भाऊ माझ्या घरामध्ये आहे. तर जा मग त्याची परवानगी घेऊन या. तो जातो महापालला म्हणतो की हो महापाल, माझी जेवढी काही संपत्ती आहे ही सर्वच्या सर्व संपत्ती मी तुला देऊन टाकणार आहे. तुझी संपत्ती तुला राहूच दे, परंतु माझ्या हिस्साची संपत्ती सुद्धा मी तुला सर्व काही देऊन टाकणार आहे. तर तो म्हणतो की मग तुम्ही काय करणार आहात? तर तो म्हणतो की मला काही संसारामध्ये रममान होता येणार नाही, मी संसारामध्ये काही राहणार नाही आणि त्यामुळे या संपूर्ण संसाराचा त्याग करून मी मात्र आता प्रवर्जित होणार आहे. ही सगळी संपत्ती तुलाच मी देऊन टाकतो. तर चुलपाल म्हणतो की तुम्ही म्हणजे अगदी पित्याप्रमाणे मातेप्रमाणे माझी सेवा केली, माझी काळजी घेतली. तुम्ही संसारामध्ये राहूनच तुम्हाला जे काही कुशल कर्म करायचे आहे, पुण्यकर्म करायचं आहे तर ते चांगल्या प्रकारचे कुशल कर्म पुण्यकर्म तुम्ही करू शकता, परंतु तुम्ही मात्र प्रवर्जा ग्रहण काही करू नका. तेव्हा महापाल म्हणतो की असं होणार नाही, मी तर प्रवर्जा मात्र ग्रहण करणारच आहे. आणि ते प्रवर्जित होत असतात. आणि प्रवर्जा घेतल्यानंतर पुन्हा ते भगवंताला म्हणतात की भगवान आता वर्षावासाचा कालावधी आहे, कारण
ध्यान मनन चिंतन ते करतात, भगवंत त्यांना धम्म शिकवतात आणि धम्म शिकवल्यानंतर ते विचार करतात की भगवान आता वर्षावास आलेला आहे आणि वर्षावासामध्ये आता अधिष्ठान करायचं आहे. मग कर्मस्थान ज्याला म्हटलं आहे, तर बुद्ध तत्वज्ञानामध्ये असे कोणते कर्मस्थान आहे, कोणते अधिष्ठान आहे किंवा काय कर्तव्य आहे, काय उत्तरदायित्व आहे, तर भगवंत असे म्हणतात की दोन उत्तरदायित्व बुद्ध तत्वज्ञानामध्ये तुम्ही प्रवृत्त झाल्यानंतर तुम्हाला घ्यावे लागतात. एक आहे त्रिपिटक धर आणि दुसरा आहे विपश्यना धर. तो म्हणतो की भगवान त्रिपिटक धर म्हणजे काय, तर भगवंत असे म्हणतात की निकायापैकी एखादा निकाय तुम्हाला पाठ करावं लागेल, तुम्हाला सुत्त पाठ करावं लागतील, जे काही संपूर्ण त्रिपिटक मुखोगत करावं लागेल, म्हणजे जेवढे काही बुद्ध वचन आहे. कारण भगवंताच्या काळानंतर त्रिपिटकाचं काही संज्ञान झालं नव्हतं, परंतु जेवढे काही भगवंताने सांगितलेले जे उपदेश आहे, तर त्या उपदेशाचं तुम्हाला संकलन करावं लागतं, पाठांतर करावं लागतं. आणि जर समजून घ्या तुम्हाला पाठांतर करता येत नसेल, तुमची बुद्धिमत्ता तेवढी परिपक्व नसेल किंवा तुमची स्मृती तेवढी जागरूक नसेल, तर तुम्ही ध्यान मनन चिंतन करून दुःखमुक्तीच्या अवस्थेला तुम्ही प्राप्त होऊ शकता. तर महापाल असं म्हणतो की भगवान मी तर आता वयोवृद्ध आहे आणि वयोवृद्ध असल्या कारणाने माझी काही बुद्धी फारशी काही चालणार नाही, त्यामुळे मला काय सुत्त वगैरे असे विशेष पाठ करता येणार नाहीत. परंतु भगवान मी ध्यान मनन चिंतन करून दुःखमुक्तीच्या मार्गाकडे मात्र वाटचाल करू शकतो. तर भगवान मला तुम्ही कर्मस्थान द्या आणि त्या कर्मस्थानाला अनुसरून मी जीवन जगण्याचा प्रयत्न करेल. भगवंत त्यांना कर्मस्थान देतात आणि वर्षावासाच्या कालावधीमध्ये आता हळूहळू हळूहळू यांच्या काही मित्र सुद्धा बनतात आणि असं म्हटलं की त्यांच्या मित्रासोबत ते वर्षावासासाठी एका दुसऱ्या गावी जात असतात. दुसऱ्या गावी वर्षावासासाठी गेल्यानंतर काही सदग्रस्त त्या भिक्षूंना भेटतात आणि त्यांना म्हणतात की भंते आपण कुठे जात आहात, आपण आगंतुक दिसत आहात, आपला प्रवास कुठे आहे. तर महापाल आणि त्यांचे भिक्षू म्हणतात की आम्ही वर्षावासासाठी एखादं उचित स्थान योग्य ठिकाण शोधत आहोत. तर ते उपासक सज्जन असतो, चांगल्या प्रकारचा असतो आणि तो म्हणतो की भंते असं जर असेल तर आमच्याकडे सुद्धा एक सुंदर असं विहार आहे, त्या सुंदर विहारामध्ये म्हणते आपण राहावं, आपल्या भिक्खू संघासह आम्ही तुमची सर्व काही व्यवस्था करू. अशा प्रकारे तो सदग्रस्त महापाल आणि अन्य भिक्षूंना बोलतो. तर भिक्षू असं म्हणतो की ठीक आहे, जर योग्य असेल तर आम्ही तिथे नक्कीच राहू. आणि ते भिक्षू तिथे वर्षावासाचं अधिष्ठान करत असतात. वर्षावासाचं अधिष्ठान केल्यानंतर महापाल आपल्या साथीदारांना भिक्षूंना म्हणतो की तुम्ही अधिष्ठान कसं करणार आहात, कारण वर्षावासाचं एक विशेष अधिष्ठान असते, एक कर्मस्थान असते. तर तुम्ही कशा प्रकारचं कर्मस्थान करत आहात. मग कर्मस्थान करत असताना कधी कधी चंक्रमण करण्याचं कर्मस्थान असते, दिवसभर चंक्रमण करायचं असते. कधी कधी बैठ कर्मस्थान असते, बसून ध्यान म्हणून चिंतन करायचं असतं. कधी म्हणजे ईर्षापत त्याला म्हटलं आहे, म्हणजे आपल्या जीवनामध्ये काही ईर्षापत, तर ते म्हणतात की 4 प्रकारची ईर्षापत आम्ही धारण करणार आहोत. महापाल असं म्हणतात की मी एक ईर्षापत धारण करणार आहे की जमिनीला मी या वर्षावासा कालावधीमध्ये पाठ लावणार नाही आहे. म्हणजे मी चंक्रमण करेल, मी बसेल, परंतु झोपताना मात्र मी जमिनीला पाठ लावणार नाही. अशा प्रकारचं 3 महिन्याचं अधिष्ठान महापाल भिक्षू त्या ठिकाणी घेत असतात आणि अन्य भिक्षू सुद्धा आपापल्या परीने ते अधिष्ठान ग्रहण करतात. तर अशा प्रकारचं अधिष्ठान करत असताना मग ते आपली दिनचर्या, रोजची त्यांची जी दिनचर्या आहे, तर तशा प्रकारची दिनचर्या ते करत असतात. त्याच काळामध्ये एक वैद्य सुद्धा त्या ठिकाणी येतो आणि त्या भिक्षूंना म्हणतो की भंते मी वैद्य आहे, या परिसरामध्ये आपण वर्षावास करत आहात, तर तुम्हाला काही अडचण लागली असेल किंवा तुम्हाला काही जर आजार आला असेल, कारण तुम्ही एकत्र राहत आहात, पावसाळ्याचे दिवस आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला एखादा आजार सुद्धा होऊ शकतो, काही अडचण जर असेल तर मला तुम्ही निश्चित सांगावं, मी तुमची ती अडचण दूर करण्यासाठी तयार असेल. तर वर्षावाचं अधिष्ठान सुरू होते आणि वर्षावासाचं अधिष्ठान सुरू करत असताना भंतेंनी महापालने म्हणजे अधिष्ठान घेतलेलं असतं की जमिनीला पाठ लावायची नाही आहे. तर मग ते चालत असतात, बसत असतात. आता मनुष्य चालून चालून किती चालणार आहे, मनुष्य बसून बसून किती चालणार आहे. तर अशा पद्धतीने त्यांना झोप न घेतल्यामुळे, कारण ते पाठ टेकवत नाहीत, याचा अर्थ झोपत नाहीत, ते झोपायचं तरी बसून झोपतात. अशा पद्धतीने त्यांची दिनचर्या चालत असताना त्यांना डोळ्याचा आजार होतो, त्यांना डोळ्यांचा वातरोग होतो आणि डोळ्यांचा आजार झाल्या कारणाने त्यांच्या डोळ्यामधून सतत अश्रू येत असतात.
सतत अश्रू येत असतात. तर अन्य भिक्षू विचारतात की भंते तुम्हाला काय झालं आहे? तर ते सांगतात की मला वातरोग झालेला आहे, माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहेत आणि सतत अशा प्रकारची अश्रूंची धार त्यांच्या दोनही डोळ्यामधून सतत वाहत असते. तर पुन्हा मग ते अन्य भिक्षू त्यांना सांगतो की भंते आपण जेव्हा वर्षावासाचं अधिष्ठान केलं होतं तर एक वैद्य बघा आपल्याला म्हणाले होते की काही तुम्हाला जर अडचण असेल तर तुम्ही मला सांगावी. भंते तुमची इच्छा असेल तर त्या वैद्यांना बोलू का? तर ते म्हणतात की तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही करा. ते भिक्षू वैद्यांना बोलवतात, वैद्यांना ते आजार सांगतात आणि वैद्य एक विशिष्ट प्रकारचं औषध त्यांना तयार करून देतो आणि भंतेला सांगते भंते हे औषध तुम्ही डोळ्यामध्ये टाकलं पाहिजे. तर तो वैद्य गेल्यानंतर भंतेजी बसल्या बसल्या डोळ्यामध्ये औषध टाकत असतात. आता औषध घेण्याची काही विधी असते. डोळ्यामध्ये जर औषध टाकायचं असेल तर जमिनीला पाठ टेकावी लागते, झोपावं लागतं आणि डोळ्यामध्ये औषध टाकावं लागतं. परंतु यांचं तर अधिष्ठान आहे की डोळ्यामध्ये औषध टाकायचं आपल्याला, पण आपलं अधिष्ठान आहे. मग ते विचार करतात, ते चिंतन करतात की मी माझं घेतलेलं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान तोडू का? किंवा माझ्या डोळ्यामध्ये जर मी औषध नाही टाकलं तर माझे डोळे जातील का? असं चिंतन करताना ते विचार करतात की त्यांचं अंतर्मन त्यांना असं म्हणते की अरे महापाल, हे जे तुझं शरीर आहे हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. तुझे डोळे आज आहे तर उद्या राहणार नाही आहेत, तू आज आहे तर उद्या राहणार नाही आहे, तू मृत्यूला प्राप्त होणार आहे. परंतु तू घेतलेलं जर अधिष्ठान जर तोडत असतील, त्या अधिष्ठानाला जर तू सोडत असेल, कारण भगवंताचा धम्म हा पवित्र आहे आणि एखादं घेतलेलं अधिष्ठान आपला प्राण जरी गेला असेल, आपला जीव जरी गेला असेल, तुझे डोळे जरी गेले असतील, तुझं शरीर जरी पूर्णपणे नष्ट झालं असेल, तरी सुद्धा मात्र तू तुझ्या अधिष्ठानाचा भंग नाही केला पाहिजे. तुझं अधिष्ठान तू सोडलं नाही पाहिजे. कारण तू अधिष्ठान घेतला आहे की 3 महिन्यापर्यंत मी जमिनीला पाठ लावणार नाही. जर समजून घ्या, तू आता जमिनीला जर पाठ लावशील तर बुद्ध विनयाचा त्या ठिकाणी भंग होईल. बुद्ध विनयाचा भंग होईल तर होईल, परंतु तुझं जे अधिष्ठान आहे या वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये बुद्धांना समोर ठेवून तू अधिष्ठान घेतला आहे आणि हे अधिष्ठान जर तुझं तुटलं तर तुझ्या जीवनाला काय लाभ आहे? तुझे डोळे चांगलेही होतील, भलेही चांगले होतील, ते तुला दिसेल, परंतु तू अधिष्ठान तोडल्यामुळे तुला जो त्या अधिष्ठानाच्या द्वारा लाभ होणार आहे तो लाभ तुला होणार आहे का? तो लाभ तुला होणार नाही आहे. अशा प्रकारचं त्यांचं चिंतन म्हणून ते मनामध्ये विचार करतात आणि मनामध्ये विचार करताना शेवटी मात्र ते विचारांच्या अंती येतात आणि असा निर्णय घेतात की डोळे आपले गेले तर गेले, काही हरकत नाही, परंतु आपण घेतलेलं जे अधिष्ठान आहे, कारण संकल्प आणि अधिष्ठान मी नेहमी सांगत असतो यामध्ये फार मोठा फरक आहे. संकल्प काळाला अनुसरून वेळेला अनुसरून बदलत असतात, परंतु अधिष्ठान मात्र कधीही बदलत नसते. जीवनामध्ये कितीही मोठा प्रसंग आला असेल किंवा कोणत्याही प्रकारचा प्रसंग आला असेल तरी सुद्धा आपलं अधिष्ठान आपण कधीही तोडलं नाही पाहिजे. कारण अधिष्ठान जर आपण आपलं तोडत असेल तर आपल्या जीवनाला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. सिद्धार्थ गौतम अधिष्ठान करतात जेव्हा वज्रासनावर बसतात की माझं शरीर, माझं रक्त, माझं शरीर, माझे हाडं जरी मृत्यूला प्राप्त झाले, नष्ट झाले, तरी सुद्धा मी माझं अधिष्ठान काही तोडणार नाही. जोपर्यंत मला सम्यक संबुद्धीचा लाभ होत नाही, जोपर्यंत मी बुद्धत्वाला प्राप्त करत नाही, तोपर्यंत या आसनावरून मी उठणार नाही. अशा प्रकारचं बघा बोधिसत्व अधिष्ठान घेत असतात. बोधिसत्व अधिष्ठान घेतात की जोपर्यंत मला सम्यक संबुद्धीचा लाभ होत नाही तोपर्यंत माझं आसन मी सोडणार नाही. अगदी महापाल सुद्धा तशा प्रकारचा संकल्प करतात, अधिष्ठान घेतात की मी जोपर्यंत माझं हे अधिष्ठान आहे, माझे डोळे जरी गेले तरी सुद्धा काही हरकत नाही, परंतु मी माझं मात्र अधिष्ठान काही सोडणार नाही. अशा प्रकारचा ते संकल्प करतात आणि पुन्हा भिक्षाटनाला ते जात असतात. तर भिक्षाटनाला गेल्यानंतर तो वैद्य त्यांना भेटतो आणि म्हणतो की भंते आपलं आजार बरा आहे ना, आपले डोळे ठीक आहेत ना? तर भंते म्हणतात की नाही, मला तसाच त्रास होत आहे. मग तो वैद्य असं म्हणतो की भंते असं तर होऊ शकत नाही, मी तुम्हाला अशा प्रकारची औषधी दिलेली आहे की एकदा जरी तुम्ही ती औषधी घेतली तर तात्काळ क्षणामध्ये तुमचा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. मग ते म्हणतात की भंते तुम्ही औषधी कशी घेतली? म्हणजे तुम्ही औषधी झोपून घेतली का बसून घेतली? तेव्हा मात्र भंते काहीही बोलत नाही. पुन्हा दुसऱ्यांदा सुद्धा विचारतो तो,
भंते काहीच बोलत नाहीत. तिसऱ्यांदा सुद्धा विचारतो, भंते काहीही बोलत नाहीत. वैद्य हुशार असतो, भंते कुठे राहतात त्यांना त्यांच्या कुटीकडे तो घेऊन जातो आणि त्यांचं संक्रमण करतानाच त्या ठिकाणी स्थान ते बघत असतो. तर तो पाहतो, भंते चालताना तर दिसत आहेत, चालताना त्यांच्या पावलाचे ठसे दिसत आहेत, त्यांचं ते स्थान दिसत आहे. भंते बसताना त्यांचं आसन दिसत आहे, परंतु भंतेंचं मात्र झोपतानाचं जे आसन आहे ते आसन तर इथे काही दिसतच नाही आहे. तर तो म्हणतो की भंते, ही औषधी तुम्ही झोपून घ्यायला पाहिजे होते. भंते काहीही बोलत नाही. आणि पुन्हा मग तो वैद्य म्हणतो की भंते, हे मात्र योग्य नाही आहे, असं करणं योग्य नाही आहे. बघा तुम्ही लोक ज्याप्रमाणे नियम आहे त्या नियमाला अनुसरून तुम्ही औषधी घेत नाही, कारण औषधी घेत असताना पथ्य पाळलं पाहिजे. तर भंते, मी आपणास एक विनंती करतो की तुम्ही कोणाला सुद्धा सांगू नका की मला कोणीतरी औषधी दिली. मी सुद्धा सांगत नाही की मी भंतेना औषध दिले, कारण असं जर लोकांना कळालं तर लोक माझ्याकडे येणार नाही, कारण माझ्या औषधाचा गुण होणार नाही असं लोकांना समजेल, त्यामुळे माझी बदनामी होईल. भंते, म्हणजे तुम्ही सुद्धा सांगू नका लोकांना आणि मी सुद्धा सांगत नाही. तुम्हाला जसं काही करायचं असेल तसं तुम्ही करू शकता. भंते काहीही बोलत नाही आणि आपल्या निवासामध्ये जातात. निवासामध्ये गेल्यानंतर असं म्हटलं आहे की त्याने तो संकल्प केला आणि तो संकल्प करता क्षणी ते ध्यान म्हणून चिंतन करतात आणि एका क्षणामध्ये दोन घटना त्या ठिकाणी घडत असतात. भंतेंना तात्काळ क्षणी ते संपूर्ण भंतेचे डोळे निकामी होत असतात. निकामी होता क्षणी भंतेंना अरहंत पदाचा सुद्धा लाभ होत असतो. भंते अरहंत होत असतात, संपूर्ण दुःखातून मुक्त होतात, कारण त्यांचं अधिष्ठान असते आणि त्या अधिष्ठानाला अनुसरून, म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या डोळ्यांची पर्वा न करता, डोळ्यांची आसक्ती न करता, शरीरांची आसक्ती न करता पूर्णपणे त्यांनी आपल्या अधिष्ठानाच्या संदर्भामध्ये समर्पण केलं, समर्पित केलं आणि त्यामुळे त्यांना अरहंत पदाचा लाभ झाला. दुसऱ्या दिवशी लगेच बाकी भिक्षू येतात की भंते, चला आपण भिक्षाटनाला जाऊया. तर भंते सांगतात की आयुष्यमानांनो, माझे डोळे आता नेत्रहीन झालेले आहे, मला आता काही दिसत नाही आहे, मी पूर्णतः अंधळा झालो आहे. तर त्या भिक्षूंना दुःख वाटते, कारण ते काय दुःखमुक्त नसतात, ते शोक करतात. त्यामुळे की अरे भंते, असं तर व्हायला पाहिजे नव्हतं, पण भंते तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासाठी भोजन आणू, अशा प्रकारचा ते विचार करतात आणि भिक्षाटनाला निघून जातात. जे श्रद्धा संपन्न उपासक महापाल मुळे त्या ठिकाणी वर्षावास त्यांना अधिष्ठान करण्यासाठी विनंती केली असते, ते श्रद्धा संपन्न उपासक उपासिका त्यांना विचारतात अन्य भिक्षूंना की आपले आर्य कुठे आहेत, आपले भिक्षू कुठे आहेत. तर ते संपूर्ण हकीकत त्यांना सांगत असतात. ते सर्वच्या सर्व उपासक येतात आणि भंते नाम की भंते, आपण कुठल्याही प्रकारची काळजी करू नये, आम्ही तुमची खूप चांगल्या प्रकारे सेवा करू. आणि अशा पद्धतीने त्यांचा वर्षावास संपन्न होतो. वर्षावास संपन्न झाल्यानंतर अन्य भिक्षू भगवंताच्या दर्शनाची इच्छा व्यक्त करतात की भगवंताचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. आता वर्षावास तर संपन्न झालेला आहे आणि ते संपूर्ण भिक्षू महापालला म्हणतात की भंते, आपण सुद्धा चलावं भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. तेव्हा महापाल विचार करतात की आपण अंध आहो आणि आपल्यामुळे अन्य भिक्षूंना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. तर ते भिक्षू म्हणतात की भिक्षूनो, तुम्ही समोर चला, मी पाठीमागून मात्र येण्याचा प्रयत्न करतो. भंते सांगतात की भंते, तुम्ही चला आमच्यासोबत, आम्ही तुमची काळजी घेऊ. परंतु महापाल काय त्यांचं ऐकत नाहीत. त्यांना सांगतात की तुम्ही श्रावस्तीमध्ये जा आणि श्रावस्तीमध्ये गेल्यानंतर मात्र एक माझा निरोप आहे, माझा जो लहान भाऊ आहे, तर माझ्या लहान भावांना तुम्ही निरोप द्या की भंते अशा अशा प्रकारे तिथे वास्तव्य करतात आणि माझं नेत्रहीन होण्याचं सुद्धा त्यांना तुम्ही सांगून द्या, त्याला जे योग्य वाटेल तो ते करेल. ते भिक्षू निघून जातात. निघून गेल्यानंतर श्रावस्तीमध्ये भगवंताला ते वंदन करतात, अंशी अग्रश्रावकांना वंदन करतात आणि चुलपालांना कळतं की महापालासोबत जे भिक्षू आहेत ते श्रावस्तीमध्ये आले आहेत. चुलपाल सुद्धा तिथे येतो, भिक्षूंना वंदन करतो आणि त्यांना विचारतो की म्हणजे माझे बंधू महापाल कुठे आहेत. तर संपूर्ण हकीकत ते भिक्षू त्यांच्या छोट्या भावाला सांगत असतात. तर ते म्हणतात की भंते, विनंती आहे की अशा प्रसंगी मी काय केलं पाहिजे, माझं काय कर्तव्य आहे. तर ते सांगतात की तुम्ही कुणीतरी एखादा दूत पाठवा आणि त्या दूताच्या द्वारा महापाल भंतेजी पुन्हा जेतवणी विहारामध्ये येऊ शकतात. तर ते म्हणतात की अशा प्रसंगी कोण विश्वासू व्यक्ती असेल की ज्यांना आपण पाठवावं. तर चुलपालच्या बहिणींचा मुलगा, त्यांचा भागनी असतो, तर त्या बहिणीच्या मुलाला ते प्रवर्जित करतात
आणि तिकडे पाठवत असतात. तिकडे गेल्यानंतर तो विचारपूस करतो, त्या गावामध्ये जातो. गावामध्ये गेल्यानंतर लोकांना विचारतो की अशा प्रकारचे महापाल नावाचे भिक्षू इथे अधिष्ठान करून राहत होते, तर ते आहेत का? मग उपासक त्यांना त्यांच्याकडे घेऊन जात असतात. त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर ते विचार की तू कोण आहे? मग तो सर्व काही हकीकत सांगत असतो. तर तो म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही. मग पुन्हा ते उपासक की म्हणते आपण कुठेतरी जाण्याची तयारी करत आहात? तर ते म्हणतात की हो, भगवंताचं मला दर्शन घ्यायचं आहे, भगवंताचं दर्शन घेण्याची माझी इच्छा आहे. तर ते म्हणते आणखी काही थोडे दिवस राहावं? तर म्हणते म्हणतात की नाही, आता मी काही राहणार नाही. आणि त्यांच्या म्हणजे भागनीय सोबत, बहिणीच्या मुलासोबत ते येत असतात. रस्त्याने जात असताना असं म्हटलं आहे की जंगलाचा रस्ता असतो आणि त्या जंगलाच्या रस्त्यामध्ये एका म्हणजे त्यांच्याकडे काठी असते. ते सांगतात की एका काठीचा कोणा तू पकड, एक कोणा माझ्या हातामध्ये, एक कोणा तुझ्या हातामध्ये, आणि अशा पद्धतीने आपण जंगलाचा प्रवास त्या ठिकाणी करायचा आहे. तर तो श्रावण म्हणतो की ठीक आहे, कारण त्याला थोडे दिवस 15-20 दिवसापर्यंत ट्रेनिंग दिल्या जाते आणि ट्रेनिंग देऊन त्याला पुन्हा त्या ठिकाणी पाठवलं जात असते. तर जंगलामध्ये जात असताना असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे. तर त्या जंगलामध्ये एक स्त्री गाणे गात असते, जे लाकडं वेचत असताना गाणे गात असते. तर लाकडं वेचत असताना गाणे गात असताना तो जो स्वर आहे, म्हणजे तो स्वर, तो जो नवीन प्रवर्जित असतो, श्रावणेर असतो, तर त्याच्या कानावरती पडतो आणि अत्यंत मधुर स्वर त्याच्या कानावरती पडल्यानंतर त्याच्या मनामध्ये अकुशल भाव उत्पन्न होतो. आणि भंतेना म्हणतो की भंते, मला काही आवश्यक कार्य आहे, आणि तो तिकडे जात असतो आणि त्या स्त्रीसोबत तो अकुशल कर्म करतो. अकुशल कर्म केल्यानंतर भंते हुशार असतात, अनंत असतात, दुःखमुक्त असतात, प्रचित्त ज्ञानी असतात. ते त्यांना आल्यानंतर विचारतात की अरे तू कुठं गेला होता? काही क्षणापूर्वी एका स्त्रीचा स्वर मी सुद्धा ऐकला आहे, आता तो स्वर मात्र बंद झालेला आहे. तू अकुशल कर्म केलं, तू पाप कर्म केलं, वाईट कर्म केलं, तुझ्यासारख्या पापी व्यक्तीसोबत मी येऊ शकत नाही. माझ्या काठीचा कोणा तू सोडून दे, बिलकुल तुझ्यासोबत मी येणार नाही. अशा प्रकारे ते म्हणतात. ते समजून सांगतात की हे जंगल आहे. बनते सांगतात की मी इथे मूर्तीला जरी प्राप्त झालो तरी सुद्धा तुझ्यासारख्या पापी व्यक्तीसोबत, अकुशल कर्म व्यक्तीसोबत मी मात्र येऊ शकत नाही, असं म्हटलं आहे. आणि नंतरचा प्रसंग असा आहे की इंद्र वगैरे हे ते थोड्याशा म्हणजे आपल्या डोक्याच्या वरच्या जरा गोष्टी आहेत. तर असं म्हटलंय की ते रूप धारण करतात एका वाटसरूचं, आणि त्या वाटसरू त्या ठिकाणी येतो आणि त्यांना म्हणते की म्हणते मी सुद्धा श्रावस्तीला जात आहे, आपण सुद्धा श्रावस्तीला जात आहात का? तर ते म्हणतात की हो, मी श्रावस्तीला जात आहे. आणि त्यांच्यासोबत म्हणते श्रावस्तीला येत असतात. श्रावस्तीला आल्यानंतर भगवंताचं दर्शन करतात, 80 अग्र श्रावकांचं दर्शन करत असतात. त्यांचे भाऊ येतात, त्यांच्यासाठी सुंदर अशी कुटी त्यांनी निर्माण केली असते. तर त्या सुंदर कुटीमध्ये ते वास्तव्य करत असतात. आणि वास्तव्य करत असताना वर्षावास संपल्यानंतर एक परिपाठी असायची, म्हणजे अन्य भिक्षू वेगवेगळ्या भागामध्ये वर्षावास करण्यासाठी जात असत आणि वर्षावास संपल्यानंतर भगवंताचं दर्शन करण्यासाठी भिक्षू येत असत. तर काही प्रांतामध्ये सुद्धा भिक्षू भगवंताचं दर्शन करण्यासाठी आले होते. भगवंताचं दर्शन करायचे, 80 अग्र श्रावकांचं दर्शन करायचे, आणि जे सिनियर भिक्षू असतात तर त्या भिक्षूचं सुद्धा ते दर्शन करत असत. तर महापाल सुद्धा सिनियर भिक्षू होते, अरंत होते. तर त्या भिक्षूंना असं वाटलं की आपण महापालचं दर्शन सुद्धा घ्यावं, परंतु महापाल आपल्या कुटीमध्ये निघून जात असतात. मग त्यांना असं वाटतं की दुसऱ्या दिवशी आपण त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी जेव्हा दर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर 2 श्रामणेर महापालच्या सेवेसाठी भगवंत ठेवत असतात, की त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांना भोजन देण्यासाठी, त्यांचं वस्त्र साफ करण्यासाठी, रूम साफ करण्यासाठी, त्यांच्या कुटीचा परिसर साफ करण्यासाठी अशा प्रकारचे 2 नवीन श्रामणेर त्यांना दिले जात असतात. तर दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर मात्र अनावधानाने जिथे चक्कुपाल महास्तवीर म्हणजे आपली जे काही जागा आहे म्हणजे संक्रमण करण्याची, तर ती संक्रमण करण्याची जागा म्हणजे महापालची, ते श्रामणेर स्वच्छ काही करत नाही. आणि स्वच्छ न केल्यामुळे त्यांचं ते संक्रमण करण्याची रोजची नियमावली असते. तर पावसाळ्याचे दिवस असतात, पाऊस पडलेला असतो आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये छोटे छोटे किडे त्या परिसरामध्ये येत असतात आणि त्यांच्या पायाखाली ते मृत्यूला प्राप्त होत असतात. जेव्हा दुसरे अन्य भिक्षू त्यांना भेटण्यासाठी जातात तर पाहतात की असंख्य किडे, छोटे छोटे किडे त्यांच्या पायाखाली मृत्यूला प्राप्त झाले असतात. मग ते विचारतात की हे तर संक्रमण कोण करत आहे? तर इथे महापाल संक्रमण करत आहेत असं त्यांना कळतं. तर अशा प्रकारे भगवंताकडे ते जातात आणि भगवंताला म्हणतात की भगवान बघा, हा भिक्षू किती प्रमादवश आहे, हा किती भिक्षू आळसामध्ये आहे.
भगवान याला दिसत सुद्धा नाही आहे, हा अंध भिक्षू आहे. भगवान यांच्या पायाखाली असंख्य छोटे मोठे किडे मृत्यूला प्राप्त झाले आहे. भगवंत त्यांचा पक्ष घेतात आणि त्यांचा पक्ष घेताना असं म्हणतात की त्या प्राण्याला मारताना तुम्ही महापालला बघितलं आहे का? तर ते भिक्षू म्हणतात की नाही भगवान, आम्ही काय त्यांना बघितलं नाही. तर जसं तुम्ही त्यांना बघितलं नाही तसं महापालने सुद्धा त्यांना काही बघितलं नाही. म्हणजे चेतनाहं कमंग भिक्कवे अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं आहे. मनुष्यांची चेतना जर तशी नसेल, कारण महापालची कुठल्याही प्रकारची त्यांच्या त्या किड्यांना त्या प्राण्यांना मारण्याची चेतना नव्हती, कारण अनाधानपणे जिथे अरंत होते, कारण अरंतामध्ये तशी चेतनाच नसते. त्यांचे सर्व प्रकारचे विकार नष्ट झालेले असतात, नाहीसे झालेले असतात आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची चेतना राहतच नाही आहे. तर भगवंत असे की त्यांचा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे. तर ते भिक्षू भगवंताला म्हणतात की भगवान, या चखपाल भिक्खूने हे तर कर्म आम्ही बघितलं आहे, कारण ते अरहंत आहेत, ते दुःखमुक्त आहेत. दुःखमुक्त असताना सुद्धा त्यांच्याकडून अशा प्रकारचं कर्म होत आहे. परंतु भगवान, ज्यांचं एवढं कुशल कर्म आहे, ज्यांचं एवढं पुण्यकर्म आहे, जे अरहंत पदाला सुद्धा प्राप्त होऊ शकतात, भगवान तरी सुद्धा त्यांचे डोळे का गेले? त्यांचे ते नेत्रहीन का झाले? त्यांना डोळे म्हणजे नाहीसे का झाले? भगवान, याचं काय कारण आहे? तर भगवंत असे म्हणतात की भिक्षुनो, त्याचं ते पूर्वकर्म आहे, कारण कर्माशिवाय नाही आहे. भगवंत असे म्हणतात की मनुष्य आपल्या कर्माचा वारस असतो. चांगले कर्म ही मनुष्याच्या सोबत येत असतात आणि वाईट कर्म सुद्धा मनुष्याच्या सोबत येत असतात. तर भिक्षू म्हणतात की भगवान, आम्ही याचं कर्म आता तर बघितलं, आता तर हे दुःखमुक्त आहेत, अरहंत आहेत, परंतु यांनी असं कोणतं कर्म केलं होतं की ज्या कर्माच्या स्वरूप ते नेत्रहीन झालेलं आहे? तर भगवंत त्यांचं पूर्वकर्म सांगताना असं म्हणतात की काशी राष्ट्रामध्ये हा पूर्वीच्या काळामध्ये एक वैद्य असतो आणि अत्यंत निपुण असा वैद्य असतो. तर एका स्त्रीचे म्हणजे डोळ्यांचा त्या स्त्रीला आजार असतो आणि डोळ्यांचा आजार असल्या कारणाने तो वैद्य होता आणि ती स्त्री त्यांच्याकडे जात असते. तो त्या स्त्रीला चांगल्या प्रकारचं औषध देतो आणि औषध देत असताना ती स्त्री म्हणते की जर माझा हा आजार जर बरा झाला, माझे डोळे जर बरे झाले, तर माझ्या मुलाबाळासह मी तुमची आयुष्यभर दासी म्हणून काम करेन. तर तो वैद्य म्हणतो की ठीक आहे आणि तिला औषध ते देतात. औषध दिल्यानंतर तिचा आजार पूर्णपणे बरा होतो, तिला दिसत असते. पुन्हा तो वैद्य तिला विचारतो की तुला दिसते का व्यवस्थित? तर ती म्हणते की काय सांगावं, म्हणते पहिले तरी मला थोडंसं दिसत होतं, पण आता तर मात्र मला काहीच दिसत नाही आहे. कारण ती असा विचार करते, मी तर याला असं वचन दिलं की आयुष्यभर मी तुझी दासी राहील, पण याचा जर स्वभाव चांगला नसेल, हा जर मारझोड करणारा असेल, हा जर वाईट व्यक्ती असेल, तर आयुष्यभर मला दुःख भोगावं लागेल. त्यापेक्षा आपण खोटं बोललेलं बरं, याला थोडं काही समजणार आहे. परंतु वैद्य वैद्य असतो, त्याला आपल्या वैद्यकीवर विश्वास असतो, त्याला आपल्या औषधीवर विश्वास असतो आणि तो विचार करतो की अरे, ही स्त्री मात्र मला आता खोटं बोलत आहे. आणि तो म्हणतो ठीक आहे भगिनी, तुझा डोळे बरे झाले नाही ना, तर दुसरं हे औषध घे. त्या औषधामध्ये अन्य काहीतरी तो म्हणजे द्रव्य टाकत असतो आणि तो औषध तिला देतो. ते द्रव्य घेतल्यानंतर मात्र तिचे डोळे पूर्णपणे निकामी होतात, नष्ट होत असतात, कारण वैद्य वैद्य आहे, तो औषध देतो. तर भगवंत असे म्हणतात की त्याने त्या स्त्रीच्या प्रती तशा प्रकारचं अकुशल कर्म केलं, वाईट कर्म केलं, पाप कर्म केलं, त्या स्त्रीचे डोळे घालण्यासाठी हा कारणीभूत ठरला आहे आणि त्यामुळे या जीवनामध्ये त्याचे डोळे सुद्धा गेले आहे. वैद्य जीवनामध्ये असताना त्याने अत्यंत कुशल कर्म केले, चांगले कर्म केले, अनेक रोग्यांची सेवा सुद्धा केली आहे. त्याने जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, त्या पुण्यकर्माच्या बलाने, त्या कुशल कर्माच्या बलाने या जीवनामध्ये मनुष्याचा भाव सुद्धा त्याला प्राप्त झाला आणि मनुष्याचा भाव प्राप्त झाल्यानंतर तो अरहंत पदाला सुद्धा प्राप्त झाला. परंतु अरहंत पदाला जरी प्राप्त झाला असेल तरी सुद्धा मात्र कर्म मनुष्याचे कधीही सुटत नसतात आणि त्यामुळे या शब्दाचा अर्थ लावताना, याचा ताळमेळ जुळवत असताना भगवंताने गाथा म्हटली आहे, मनोपुबंग माधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कं वहवतो पदं. भगवंत असे म्हणतात की मन हे मुख्य आहे, मन हे मनोमय आहे. जो मनुष्य मळलेल्या मनाने, अकुशल मनाने, पाप मनाने जर एखादं कार्य करत असेल तर त्या मनुष्याचा पाठलाग दुखत तसंच करत असते, ज्याप्रमाणे बैलांच्या पायाचा पाठलाग ही
गाडीची चाके करत असतात. कारण मनुष्याचं जे कर्म आहे, भगवंत असे तर कर्म हे आपल्याला कधी सोडून जात नसते. कर्म हे सदा सर्व काळ आपल्या सोबत असते आणि त्यामुळे सातत्याने भगवंताने कर्माला वारस असं म्हटलं आहे. कर्माला वारस म्हटलं कारण कर्म ही अशा प्रकारची गोष्ट आहे की ते कुणालाही सुटल्या जात नाही. या संसारामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यक्ती असू द्या, कोणत्याही प्रकारचा व्यक्ती असेल तरी सुद्धा कर्म कधीही सुटल्या जात नाहीत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्माचा परिणाम भोगावा लागत असतो आणि त्यामुळे भगवंत असं म्हणतात की आपण आपल्या कर्माला वारस समजलं पाहिजे. माझा वारसा हक्क जर कोणता असेल तर ते माझे कर्म आहे आणि कर्माला जर वारस मनुष्याने समजलं असेल तर तो मनुष्य मग अकुशल कर्म करत नाही. काया वाचा मन सदा सर्व काळ तो परिशुद्ध कर्म करतो, चांगल्या प्रकारचे कर्म करतो. कारण कर्म सिद्धांत समजून घेण्यामागचा उद्देशच तो आहे. कारण कर्म जर मनुष्याला समजले असतील तर चांगला आणि वाईट मनुष्याला समजेल, पण कर्म जर मनुष्याने समजून घेतले नाही तर चांगलं आणि वाईट मनुष्याला काही कळणार नाही. मग कर्म जर नसतील, कर्मावर जर विश्वास नसेल तर मनुष्य सौराचारपणे वागेल. कारण कोणी चांगलं करेल, कोणी वाईट करेल, कोणी कसंही वागेल, कारण कर्माचा काही परिणाम नाही आहे. जसं जगायचं तसं मनुष्य जगत असतील, परंतु असं होत नाही. भगवंत असे म्हणतात की प्रत्येक कर्माचा परिणाम मनुष्याला भोगावा लागत असतो. चांगलेही कर्म, चकुपालनी जे काही चांगले कर्म केले त्या चांगल्या प्रकारच्या कर्माने, कारण त्यांनी जे अधिष्ठान केलं होतं म्हणजे समर्पित त्यांचं जीवन कसं होतं बघा, म्हणजे संपूर्ण जीवनाला त्याने समर्पित केलं. 3 महिन्याचं जे अधिष्ठान घेतलं, जे ईर्ष्यापथ घेतलं, त्या ईर्ष्यापथासाठी त्यांनी आपले डोळे सुद्धा गेले तरी काही हरकत नाही आहे असा विचार केला आणि धम्म तत्वज्ञानाचं त्याने आचरण केलं. आपलं ईर्ष्यावत पूर्ण केलं, आपलं अधिष्ठान पूर्ण केलं, म्हणजे त्या अधिष्ठानाच्या द्वारा त्याला अरहंत पदाचा लाभ झाला. म्हणजे चांगले कर्म केले तर चांगल्या कर्माचा परिणाम चांगला मिळत असतो, परंतु अकुशल कर्म केले, वाईट कर्म केले, पाप कर्म केले तर त्या पाप कर्माचा परिणाम विपाक सुद्धा आपल्याला तशाच प्रकारचा प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे सातत्याने भगवंत असे म्हणतात की जीवन जगत असताना आपल्या मनाला आपण समजून घेतलं पाहिजे. मनातील उत्पन्न होणाऱ्या विचाराला आपण समजून घेतलं पाहिजे, कारण सर्व विचारांचं मूळ आपलं मन आहे. चांगलेही विचार मनामध्ये उत्पन्न होतात आणि वाईटही विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतात. चांगले आणि वाईट विचार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात, परंतु मनुष्य जर प्रज्ञावान असेल, मनुष्य जर बुद्धिमान असेल, मनुष्य जर ज्ञानी असेल तर मनुष्य जाणू शकतो की नेमकं चांगलं का आहे, वाईट का आहे, माझ्या हिताचं का आहे, माझ्या सुखाचं का आहे, काय केल्यानंतर मला लाभ होणार आहे, मला सुख प्राप्त होणार आहे याची भावना. कारण कर्म रिटर्न आपल्याला तशा प्रकारचे येतात. जसं बीज असेल तसे फळं असतात, जसे माता पिता असतील तसे संतती असते. कारण भगवंत असे म्हणतात जसे कर्म तशा प्रकारचं फळ आहे, जशी जमीन आहे तशा प्रकारचं बीज आहे आणि त्यामुळे ते कर्म रिटर्न आपल्याला येत असतात. कधी कधी आपल्याला असं वाटतं मी तर खूप चांगलं कर्म करते, मी तर खूप चांगल्या प्रकारे जीवन जगते, मी तर खूप कुशल कर्म करत आहे, दान करताय, शील पालन करताय, प्रज्ञेचा अभ्यास करताय, तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये असं का, असाही प्रश्न मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होतो. परंतु भगवंत असे म्हणतात कधी कधी वर्तमान काळातले कर्म सुद्धा असतात आणि कधी कधी पूर्व काळातले कर्म सुद्धा असतात आणि त्यामुळे वर्तमान काळातल्या कर्माला आपण बदलू शकतो, त्याचा पालट करू शकतो, त्याला नष्ट करू शकतो, परंतु पूर्वकर्माच्या विपाकाला सुद्धा आपल्याला समोर जावं लागत असते. कारण कर्माचा विपाक, कर्माचा परिणाम बुद्धाला सुटला नाही तर सर्वसामान्य व्यक्तींची काय गोष्ट आहे. आणि त्यामुळे आपल्या वर्तमान काळातल्या कर्मावरती आपण विश्वास ठेवावा, चांगल्या प्रकारचे कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावं, दान कर्म करावं, शीलाचं पालन करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा आणि आपलं जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी धम्मपदाच्या या पहिल्या गाथेच्या द्वारा चखुपाल स्थवीर यांचं जीवनचरित्र, आपण वर्तमानकालीन जीवनचरित्र आणि पूर्व जीवनचरित्र या संदर्भामध्ये मनुष्याने केलेले कर्म, त्या कर्माचा विपाक कशा प्रकारे आपल्याला भोगावा लागतो या संदर्भामध्ये ही देशना आपण संपन्न केली. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता ही धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.